झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा। अजिंक्य भारत अजिंक्य जनता, ललकारत सारे, ध्वज विजयाचा उंच धरारे, उंच धरारे। आजवर माझ्या स्तुतीप्रित्यर्थ तुम्ही गायलेली ही गीते ऐकून माझे हृदय आनंदाने भरून येते। 25 वर्षांचा खडतर प्रवास, अर्थात एक महत्त्वाचा मैलाचा दगड। 1987 पासून 2011 पर्यंतच्या या दैदिप्यमान शैक्षणिक वाटचालीचा, अगदी शून्यातून स्वर्ग निर्माण करणाऱ्या भाईंच्या जिद्दीचा, मरुद्यातून नंदनवन निर्मिती करण्यासाठी इथल्या शिक्षकांनी घेतलेल्या कष्टाचा, शालेय वास्तूत झालेल्या स्थित्यंतराचा, शैक्षणिक गुणवत्ता कलागुणांच्या प्रदर्शनातून शाळेचं नाव लौकिक मिळवण्यासाठी तत्पर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तळमळीचा मी एकमेव मूक साक्षीदार। राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी तुम्ही माझा मान राखता, मला वंदन करता। विविध कार्यक्रमातून शिक्षक, विद्यार्थी व माननीय अध्यक्ष आपले सद्विचार व्यक्त करत असतात, पण शाळेच्या जडणघडणीत माझे असलेले अविभाज्य स्थान आणि शालेय इतिहासाची गाथा माझ्या मार्फत तुम्हांपर्यंत पोहोचवण्यासाठी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित बॅक टू स्कूल या सोहळ्याशिवाय दुसरी सुवर्ण संधी असूच शकणार नाही। माझ्या या स्नेह भावना माझी विद्यार्थ्यांनी अचूक घेरल्या आणि अनुभव प्रकटीकरणास संधी दिली। म्हणूनच रामेश्वर विद्या मंदिरच्या 25 वर्षांच्या यशस्वी वाटचालीची ही सुवर्ण गाथा माझ्या नजरेतून आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा। या तुम्ही बालपणी बालभारतीच्या पुस्तकातील आलवलेल्या कवितेच्या ओळी शाळेविषयीची प्रत्येकाच्या मनातील ओढ अधिक वाढवतात। हाच जिव्हाळा, हीच ओढ, हेच ऋणानुबंध जिथे दृढ झाले, जिथे केवळ शिक्षणदानाचे पवित्र कार्यच नव्हे तर शालाबाह्य उपक्रमांच्या आयोजनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो। ज्ञानाच्या दृढीकरणाकरता नाना विविध मार्ग अवलंबले जातात। बौद्धिक, भावनिक व शारीरिक विकासातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातोय आणि जेथे सर्वार्थाने विद्याधनम सर्वधनम प्रधानम हे ब्रीदवाक्य सत्यात उतरवले जाते, ज्याचे प्रतीकच सामाजिक बांधिलकीचे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे आहे, अशी आमची शाळा अर्थात रामेश्वर शिक्षण संस्थेचे रामेश्वर विद्या मंदिर, जे आज मितीस शैक्षणिक क्षेत्रातील दैदिप्यमान कीर्तीची 25 वर्षीय वाटचाल पूर्ण करीत आहे। बालवाडी येथे 1987 साली रामेश्वर विद्या मंदिरची शाळा सुरू केली। सुरुवातीला धोबीघाट येथे असलेले 2 वर्ग, बालवाडीत असलेले 2 शिशु वर्ग, म्हणजे एकूण 4 शिक्षक, 2 शिपाई, 1 नियोजन प्रमुखा एवढाच परिवार। जागेची जरी अडचण असली तरी 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग शाळेच्या जुन्या शिक्षिका सौ घरतबाई, सौ मुळेबाई, सौ मोरेबाई, सौ भाटकरबाई तसेच मुख्याध्यापिका सौ म्हात्रेबाई यांनी कष्टप्रद स्थितीला सामोरे जाऊन सांभाळले। शाळेला अनुदान नसताना सुद्धा शाळेच्या अगदी प्रारंभिक काळापासून आस्थागायत असणारे शाळेतील शिक्षक यांनी शाळेकडे पाठ फिरवली नाही, उलट पक्षी विद्यार्थी हितवर्धक उपक्रमांतून सदैव विद्यार्थ्यांना प्रेरणाच दिली। शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन, वार्षिक स्नेहसंमेलन इत्यादींच्या माध्यमातून कलागुणांना वाव दिला गेला। ज्ञानदानाचे पवित्र कार्य हाती घेतलेला शाळेचा शिक्षक वृंद, ज्यांच्या बाबतीत झाले बहु, आहेत बहु, होतील बहु, परंतु यांसम हेच असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। गुरु बिन कौन बताए वाट, कारण शिक्षक हा फ्रेंड, फिलॉसॉफर व गाईडच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देत असतो। विविध लक्षवेधी उपक्रमांची सुरुवात विठुनामाच्या गजराने अर्थात आषाढी एकादशी दिवशी शाळेतून निघणाऱ्या दिंडीद्वारे होते। दरवर्षी 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर दरम्यान पर्यावरण सप्ताह राबवला जातो। शाळेतील विद्यार्थी प्रभात फेरी, वृक्षदिंडी, पथनाट्यात
हिरिरीने भाग घेतात. शासनातर्फे होणाऱ्या अनेक विज्ञान विषयक स्पर्धांमध्ये विज्ञान मंडळ नेहमीच नेत्रदीपक यश संपादित करत आले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञान प्रकल्प, क्षेत्रभेट, पर्यावरण दिन, विज्ञान दिन इत्यादी उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचे उद्दिष्ट साध्य होते. लेझिम व बँड पथक हे शाळेचे वैशिष्ट्य. रामेश्वर शाळेचे लेझिम पथक म्हणजे मुंबई पश्चिम विभागातील प्रथम दर्जाचे लेझिम पथक असा नावलौकिक गेली अनेक वर्षे कायम आहे. शाळेत दरवर्षी होणारे वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे सांस्कृतिक मूल्यांची उधळणच. आजतागायत हा पायंडा कधीच चुकला नाही. 1989 साली पहिले स्नेहसंमेलन झाले. 1991च्या बक्षीस समारंभात भाईंचे नाईट स्कूलचे शिक्षक श्री जोगळेकर सर विद्यार्थ्यांचे गोड कौतुक करण्यासाठी उपस्थित होते. 1994 साली दीनानाथ नाट्यगृहात झालेला वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा आजही जसाच तसा स्मरतो. 2000 साली शतकपूर्तीचा झालेला सोहळाही मोठ्या दिमाखात रंगला होता. आमच्या विद्यार्थ्यांतील सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडाविषयक कलागुणांचे अधिष्ठान म्हणजे आपली शाळा. म्हणूनच म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बालवाडीतील एका छोटेखानी जागेत सुरू झालेला हा ज्ञानमय प्रवास एका सुंदर अशा दुमजली शारदेच्या अधिष्ठानात स्थिरावला आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. याचंच फलित स्वरूप म्हणून आज या पवित्र वास्तूत बसून आपण सर्वजण या कार्यक्रमाची मजा लुटू शकतोय. शाळेची इमारत उभारायची, ती सुद्धा तुटपुंजा मानवी व आर्थिक बळावर. खरंच सलाम आहे माझा माननीय अध्यक्षांना व त्यांच्या पवित्र कार्यात त्यांच्या मागे आधारस्तंभ म्हणून उभे राहिलेल्या त्यांच्या सहचारिणी यांना. बालवाडी परिसरातील शाळेचा वाढता पसारा लक्षात घेऊन 1993 साली जिथे लोक उकिरड्या म्हणून पाहायचे तिथे शाळेची इमारत व सभागृह बांधून विद्येचे मंदिर उभारण्यात आले. हळूहळू शाळेतील इमारतीचा कायापालट झाला. दुमजली इमारत, कल्पवृक्षांची शीतल छाया, इथे किलबिलणारी विद्यार्थी रूपी पाखरे यांनी इथल्या शालेय वातावरणाला एक वेगळाच गंध येतो. आज शाळेत सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष यांचीही भर पडली आहे. शाळेच्या उज्ज्वल कारकिर्दीत आपण सर्वजण सहभागी आहोत. रौप्य महोत्सवी वर्षाकडून शतकपूर्तीकडे वाटचाल करताना एक मोठा लांब पल्ला गाठायचा आहे. माधव जुलियन यांनी म्हटल्याप्रमाणे, कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला, आठवणीतले तारे. कैलासवासी श्री विजय गुरव. शाळेच्या स्थापनेपासून शाळेच्या प्रत्येक महत्वाच्या कार्यात भाईंना सोबत करणारे सदाबहार व्यक्तिमत्वाचे कैलासवासी श्री विजय गुरव. कैलासवासी सौ दरणेबाई. शाळेच्या नियोजन प्रमुखा सौ दरणेबाई. मूर्ती लहान पण कीर्ती महान याची प्रचिती देणाऱ्या, त्यांचा सहवास सर्वांनाच हवा हवासा वाटणारा, त्यांच्या मार्गदर्शनाची व उपदेशांची आजही उणीव भासतेच. श्री रामचंद्र गवसबुवा. गवसबुवांनी पेटींचे सूर लावले की विद्यार्थ्यांचे स्वारी खुश. त्यांच्यासोबत गाणं म्हणण्याचा प्रत्येक प्रसंग विद्यार्थ्यांना आताही स्मरला असेल. पेटीची साथ संगतच नव्हे तर तुम्ही तुमच्या रूपातून एक शांत सुंदर व्यक्तिमत्वाचं लोभस प्रतिबिंब आम्हाला दिलं. कैलासवासी श्री संदीप सकपाळ उर्फ बाळा. प्रारंभिक काळापासून प्रत्येक कार्यात हिरिरीने भाग घेणारा धडाडीचा तरुण, ज्याच्या काम करण्याच्या वेगापुढे वाराही लाजेल असे उत्साही व जिंदादिल व्यक्तिमत्व. कैलासवासी श्री कृष्णा डिंगणकर. शाळेचे पदाधिकारी, शाळा उभारणीत महत्वाचे योगदान दिलेले व्यक्तिमत्व. असे आठवणीतले हे तारे सदैव लुकलुकणार. अविस्मरणीय कार्यातून तुमच्या स्फूर्ती आम्ही घेणार. म्हणूनच
आम्हा सर्वांतर्फे आपणास विनम्र श्रद्धांजली. याचबरोबर आपल्या शाळेच्या विद्यार्थी परिवारातून लुप्त झालेले तारे जे आज आपल्यात नाहीयेत त्यांनाही विनम्र श्रद्धांजली. शेवटी जाता जाता इतकंच म्हणेन, शालेय जीवनाचा हा कालखंड अनेक अनुभवांचे गंध सुगंध, मनातील आठवणी हृदय मंदिरात बंद, सर्वांसाठी ठरावेत पुढील आयुष्यातील सोनेरी हे अनुबंध, सोनेरी हे अनुबंध.